या सेशनमध्ये आपण ॲटो ट्रान्सफॉर्मरवरती MCQचं डिस्कशन करूया। ॲटो ट्रान्सफॉर्मरचा थेरॉटिकल पार्ट आपण कव्हर केलेला आहे। ओके, आपण MCQला सुरुवात करूया। फर्स्ट MCQ आपल्या स्क्रीनसमोर आहे जो की ॲटो ट्रान्सफॉर्मरवरती आहे। मग क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे बघा। या पहिला, ॲटो ट्रान्सफॉर्मर मेक्स effective saving on copper and copper losses when its transformation ratio is, म्हणजे तो काय करतोय, कॉपर आणि कॉपर लॉसेस मध्ये सेव्हिंग करतोय। म्हणजे कॉपर लॉसेस काय होते, कमी होते, तर कधी कमी होते असं सांगितलेलं आहे। त्याचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणजे जो काही के आहे, के ऑफ ॲटो ट्रान्सफॉर्मर किती असायला पाहिजे। मी सांगितलं होतं हा जेवढा या ठिकाणी क्लोजर टू 1 असेल, जेवढा क्लोजर टू 1 असेल और 100% नियर अबाउट असेल तेवढे या ठिकाणी काय असेल, कॉपर सेव्हिंग होईल। म्हणजेच पर्सेंटेज कॉपर सेव्हिंग इज इक्वल टू के ऑफ ॲटो इंटू 100, म्हणजेच काय असतं तर पर्सेंटेज कॉपर सेव्हिंग असतं। आता 95% कॉपर सेव्हिंग कधी म्हणायचं, जर ट्रान्सफॉर्मेशनचा रेशो हा 0.95 असेल इंटू 100 करा, 95% कॉपर सेव्हिंग होईल जर ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा 0.95 असेल। तर जर ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा जर या ठिकाणी 0.1 असेल तर या केसमध्ये 10% फक्त कॉपरचं सेव्हिंग होईल। मग इफेक्टिव्ह कधी होईल, तर ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा क्लोजर टू 1 असेल किंवा नियर अबाउट 1 असेल, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट असा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल। पुढचा क्वेश्चन काय बघा, इफ W0 इज द वेट ऑफ कॉपर इन ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर, काय जे काय W0 आहे ते W0 हे वेट ऑफ कॉपर आहे। काय आहे तर वेट ऑफ कॉपर इन ऑर्डिनरी म्हणा किंवा 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर म्हणा। देन द सेव्हिंग ऑफ कॉपर इन ॲटो ट्रान्सफॉर्मर इज, काय आपल्याला विचारलेलं आहे, ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपरचं सेव्हिंग किती असेल अशा पद्धतीचं आपल्याकडे या ठिकाणी क्वेश्चन विचारलेलं आहे। आता जे काही कॉपर असतं ते पर्सेंटेज कॉपर सेव्हिंग इज इक्वल टू आपल्याकडे काय माहिती असतं तर पर्सेंटेज के, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, के इंटू 100, म्हणजे हा काय झाला ॲटो ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो तो 100 झाला। आता वेट ऑफ कॉपर सेव्ड इन ॲटो ट्रान्सफॉर्मर काय असेल बघा, वेट ऑफ कॉपर सेव्ड इन ॲटो ट्रान्सफॉर्मर किंवा वेट ऑफ कॉपर इन ॲटो ट्रान्सफॉर्मर काय असेल, इज इक्वल टू जे काही W0 आहे म्हणजे ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मरचं वेट आहे कॉपरचं इंटू 1 मायनस के ऑफ ॲटो असेल। हे काय असेल, वेट ऑफ ॲटो ट्रान्सफॉर्मर असेल। आणि जे काही 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचं वेट आहे ते किती आहे, W आहे। आपल्याला विचारलेलं आहे काय तर सेव्हिंग ऑफ कॉपर मटेरियल या ठिकाणी विचारलेलं आहे। मग सेव्हिंग ऑफ कॉपर मटेरियल काय होईल बघा, सेव्हिंग ऑफ कॉपर मटेरियल इज इक्वल टू ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मरचं वेट मायनस ॲटो ट्रान्सफॉर्मरला कॉपरचं वेट W0 इंटू 1 मायनस के। याचं सिम्प्लिफिकेशन करा, आन्सर काय येईल, W0 मायनस W0 इंटू या ठिकाणी हा काय होईल, हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल W0 इंटू के। हे दोघे एकमेकाला कॅन्सल होतील, राहील काय फक्त W0 इंटू के। हे काय आहे तर कॉपर सेव्हिंग इन ॲटो ट्रान्सफॉर्मर। ऑप्शन नंबर फर्स्ट चा काय असेल, करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, determine the saving in the volume of the copper used in an auto transformer compared with the double wound transformer for 200 प्रायमरी अँड 140 सेकंडरी ट्रान्सफॉर्मर। आता या ठिकाणी विचारलेलं काय आहे, क्वेश्चन या ठिकाणी व्यवस्थित वाचायचा आहे आणि क्वेश्चन या ठिकाणी व्यवस्थित वाचून आपल्याला आन्सर द्यायचा आहे। आता डिटरमाइन द सेव्हिंग इन द व्हॉल्यूम ऑफ द कॉपर युज्ड इन एन ऑटो ट्रान्सफॉर्मर compared with the double wound transformer for 200 volt primary and 140 volt secondary। आता डबल बाउंड ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यामध्ये जो काही ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे तो ट्रान्सफॉर्मेशन रेशो जर आपण विचार केला तर तो किती होईल, तर LV किती आहे 140 डिवाइडेड बाय HV किती आहे तर HV आहे 200। याचं सिम्प्लिफिकेशन करा, 14/20 which is equal to काय होईल 10 होईल आणि 7 होईल, म्हणजे 0.7 या ठिकाणी काय आहे तर हा ट्रान्सफॉर्मेशन
ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे तर सेव्हिंग इन व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल आणि ऑप्शन दिलेला आहे तर पर्सेंटेज मध्ये. तर या ठिकाणी याला 100 ने मल्टिप्लाय करा, के किती होईल तर 70% होईल या केस मधलं याचं सेव्हिंग. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट ज्याचा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, which of the following is true for auto transformer in comparison to the टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर बद्दल कोणती गोष्ट खालीपैकी खरी आहे? हाय रिॲक्टन्स असतो का तर नाही. लॉसेस कसे असतात कमी असतात तर बरोबर आहे. हायर एक्सलेशन करणं असतो का तर नाही. काय असतो लोअर असतो. ही गोष्ट या ठिकाणी लोअर असते. बेटर व्होल्टेज रेग्युलेशन असतं का तर यस असतं. म्हणजे सेकंड आणि फोर्थ 2 and 4 आर करेक्ट. ऑप्शन नंबर याचा काय असेल बघा फोर्थ वन इज अ राईट आन्सर असेल. व्होल्टेज कसं आहे चांगला आहे आणि त्याचं कसं आहे गुड आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. Consider the following statement about auto transformer and choose one which are correct. करेक्ट कोणते आहेत त्याच्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. मग ऑटो ट्रान्सफॉर्मर रिक्वायर्स लेस कॉपर ॲज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. बरोबर आहे. सेकंड नंबर स्टेटमेंट काय बघा ऑटो ट्रान्सफॉर्मर प्रोव्हाइड आयसोलेशन. आता आयसोलेशन कुठं आहे का प्रायमरी सेकंडरी मध्ये नाही, म्हणजे हे गलत आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर हॅज अ लेस लिकेज रिॲक्टन्स ॲज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल. हे बरोबर आहे. म्हणजेच 1 and 3 आर करेक्ट. ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल बघा राईट आन्सर असेल या केस मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. अ सिंगल फेज 22 kVA 2200 by 220 volt 50 hertz distribution transformer is to be connected as an auto transformer to get an output voltage of 2420 volt. its maximum kVA rating as an auto transformer is. अच्छा, एला विचारलेला क्वेश्चन आहे UPPCL 2019च्या शिफ्ट मध्ये. आता 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आहे त्याची रेटिंग दिलेली आहे आपल्याकडे. आपण 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी ड्रॉ करूया. हा आहे 22 kVA चा 2200 बाय 220 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर. याला काय केलेलं आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर मधून कनेक्ट केलेला आहे आणि याची रेटिंग किती या ठिकाणी दिलेली आहे आपल्याकडे तर आउटपुट साइडला व्होल्टेज आलेला आहे किती तर 2420. जर आउटपुट साइडला 2420 हे व्होल्टेज येत असेल तर इनपुट साइडचं व्होल्टेज किती पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी 2200 पाहिजे. कारण टर्न रेशो हा ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा कुठं पाहिजे आपल्याकडे तर क्लोजर टू 1 पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी 2200 असेल, इथं किती असेल तर 220 असेल. याची पोलॅरिटी कसं असेल कनेक्शन कसं असेल इथं डॉट असेल इथं अनडॉट असेल, इथं डॉट असेल इथं अनडॉट असेल. म्हणजे इथं प्लस करंट हा अशा पद्धतीने जाईल. आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर मॅक्झिमम केव्ही रेटिंग याची विचारलेलं आहे. मग मॅक्झिमम केव्ही रेटिंग आपण 4 पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. त्या चारही पद्धती कोणत्या याचा रेटेड करंट कॅल्क्युलेट करा. इथला रेटेड करंट काढला की 220 मधून फ्लो होणार रेटेड करंट इंटू 2420 करा. मग 220 मधून फ्लो होणार रेटेड करंट किती असेल तर 2200 केव्ही म्हणजेच 22000 डिवायडेड बाय 220 करा. या झिरोला हा झिरो गेला 22 एके 22 आणि डबल 0 म्हणजे इंटू 100 करा. हा झाला करंट. मग 2420 गुणिले 100 केलं तर 242 केव्हीए ही आपल्याकडे कायल्याची आउटपुट केव्हीए रेटिंग यायला. ऑप्शन नंबर 3 याचा या ठिकाणी करेक्ट असेल. ही झाली पहिली मेथड. आता दुसऱ्या मेथडचे साइन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. या ठिकाणी के ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर कॅल्क्युलेट करा. के ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर किती येईल या केस मध्ये तर LV डिवायडेड बाय HV 2200 डिवायडेड बाय 2420 करा. या ठिकाणी के येईल. यानुसार KVA ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू KVA ऑफ 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर डिवायडेड बाय 1 मायनस के ऑफ ऑटो. हा इथला तिथे व्हॅल्यू ठेवा. या KVA ची व्हॅल्यू ठेवा 22 KVA. आन्सर या ठिकाणी तेवढंच येऊन जाईल. आणि सगळ्यात बेस्ट आणि शॉर्ट ट्रिक या ठिकाणी मी सांगितले होते विदिन द सेकंड याचं आन्सर कसं कॅल्क्युलेट करायचं. आता 2420 दिसत आहे म्हणजे पोलॅरिटी कोणती आहे ऍडिटिव्ह आहे. मग ऍडिटिव्ह पोलॅरिटीच्या केस मध्ये KVA ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर is equal to A of 2 winding transformer plus 1 into KVA of 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. आता A ऑफ 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर किती आहे याचा A ऑफ 2 वाइंडिंग इज इक्वल टू 2200 डिवायडेड बाय 220 किती येईल 10 म्हणजेच 10 प्लस 1 इंटू याचा KVA किती दिलेला आहे 22
22 दिलेला आहे, किती येईल म्हणजेच 11 गुणुले 22 करा, 22 10 220 अधिक 22 इज इक्वल टू 242 kVA. म्हणजे विदिन द सेकंद आपण याच्या सहाय्याने आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो आपण सगळ्या मेथडनं. आता इथं 1 - 1 डिवायडेड बाय ए ठेवून पहा, ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या, त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. म्हणजे व्हेरियस मेथडनं आपण याचा आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. शॉर्ट ट्रिक वापरा, कारण या ठिकाणी पोलॅरिटी कशा आहे, ॲडिटिव्ह आहे आणि विषय काय आहे तर मॅक्झिमम केव्ही रेटिंगचा विचारलेला आहे. मॅक्झिमम केव्ही रेटिंग पॉसिबल कधी आहे तर फक्त आणि फक्त ॲडिटिव्ह नेचरच्या केसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. इन अन ऑटो ट्रान्सफॉर्मर द कंडिशन फॉर द मॅक्झिमम कॉपर सेव्हिंग इज व्हेन. आता मॅक्झिमम कॉपर सेव्हिंग कधी होईल इफ टर्न रेशो इज नियर युनिटी, टर्न रेशो 0.5 असेल, टर्न रेशो नियर 0 असेल की टर्न रेशो नियर 0.66 असेल. तर या ठिकाणी जे काही पर्सेंटेज कॉपर सेव्हिंग मॅक्झिमम होईल, कॉपर सेव्हिंग मॅक्झिमम कधी असेल बघा, ज्या वेळेस ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा क्लोजर टू 1 असेल किंवा त्याच केसमध्ये जो काय ऑटो ट्रान्सफॉर्मेशन रेशो असेल तो सुद्धा क्लोजर टू 1 असेल, तर या ठिकाणी कॉपर सेव्हिंग या ठिकाणी जास्त होईल. याच्या पाठीमागचं रिझन काय असेल, जर कॉपर सेव्हिंग इज इक्वल टू आपण पर्सेंटेज के म्हटलं विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ए ऑफ ऑटो म्हटलं, तर याच्या ठिकाणी 1 डिवायडेड बाय 1 करा, आन्सर किती येईल 1 येईल. म्हणजे के घ्या किंवा ए घ्या. आता ए चा विचार केला, ए ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय, आता या ठिकाणी ऑटो ट्रान्सफॉर्मरची व्हॅल्यू आपण इथे एवढी ठेवली होती, इथे जर आपण 0. इथं जर आपण के ची व्हॅल्यू ठेवली 1 तर या आन्सर या ठिकाणी 1 येईल. अगेन जे काय के आहे तो के इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टर्न रेशोची व्हॅल्यू नियर अबाउट 1 घ्या, म्हणजे 0.9 घ्या. 0.9 घेतल्यानंतर आन्सर याचं किती येत आहे ते आपल्याला ठिकाणी पाहावं लागेल. अगेन हे आन्सर नियर अबाउट 1च येणार आहे. म्हणजे कॉपर सेव्हिंग याही केसमध्ये कसे होते बघा, मॅक्झिमम होते. म्हणजेच 1 डिवायडेड बाय 0.9 केलं की आपल्याकडे आन्सर किती येत आहे 1.11 येत आहे. किती येत आहे 1.11. म्हणजे अगेन जो काय के आहे तो के कसा आहे नियर अबाउट 1 आहे किंवा क्लोजर टू द 1 आहे. आता याच्यापेक्षा पुढे जाऊन जर याची व्हॅल्यू आपण 1 डिवायडेड बाय 0.97 घेतली तर आन्सर किती येते बघा 1 डिवायडेड बाय 0.97 आन्सर किती येते 1.03 समथिंग येत आहे. 1 डिवायडेड बाय 0.99 घेऊन बघा आन्सर किती येत आहे 1 डिवायडेड बाय 0.99 आन्सर येते 1.01. म्हणजे जेवढी व्हॅल्यू या ठिकाणी टर्न रेशो सुद्धा आपण क्लोजर टू 1 घेऊया तेवढे या ठिकाणी काय होते कॉपर सेव्हिंग या ठिकाणी जास्त होत आहे, मॅक्झिमम होत आहे. म्हणजे टर्न रेशो सुद्धा या ठिकाणी जर नियर अबाउट 1 असला तर कॉपर सेव्हिंग सुद्धा कसं असेल या ठिकाणी जास्त असेल, मॅक्झिमम असेल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रेझेंट इन ऑटो ट्रान्सफॉर्मर. खालीपैकी कोणती गोष्ट प्रेझेंट नसते. लो व्होल्टेज रेग्युलेशन बरोबर आहे, व्होल्टेज कसं आहे कमी आहे. इफिशियन्सी लो असते का तर नसते. कंडक्टिव्ह आयसोलेशन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी असतं का तर नसतं. हायर पॉवर रेटिंग असते का त्याचे तर पॉवर रेटिंग हायर असते. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट या ठिकाणी नॉट प्रेझेंट इन अन ऑटो ट्रान्सफॉर्मर असं म्हटलेलं आहे. कोणती गोष्ट प्रेझेंट नाही आहे तर लो व्होल्टेज रेग्युलेशन असतं. आता ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी लो आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरची असं म्हणताय, पण लो इफिशियन्सी त्या केसमध्ये पॉसिबल आहे का, कारण जर आपण विचार केला सिरीज सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटीचा तर सिरीज सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटीच्या केसमध्ये जे काय आउटपुट केवे ते आउटपुट केवे काय होईल रिड्यूस होईल. इफिशियन्सी कमी या ठिकाणी होऊ शकते, जास्त या ठिकाणी होऊ शकते डिपेंडिंग ऑन द लॉसेस. पण कंडक्टिव्ह आयसोलेशन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी हे जे काय खालीलपैकी दिलेलं आहे हे जे काय कंडक्टिव्ह आयसोलेशन असतं ते असतं का त्याच्यामध्ये तर नसतं. कोणत्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये आयसोलेशन नाही आहे. हे सर्किट मॅग्नेटिकली आणि इलेक्ट्रिकली दोन्ही पद्धतीने कनेक्टेड आहे. म्हणजे खालीलपैकी ही गोष्ट त्याच्यामध्ये प्रेझेंट नसते. ऑप्शन नंबर 3 चा काय असेल या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, in an auto transformer of a voltage ratio V1 as to V2 with V1 greater than V2 the fraction of the power transferred inductively is proportional to the. आता fraction of power transferred inductively is proportional to कशाला असेल अशा पद्धतीचा आपल्याकडे एक क्वेश्चन आहे. याचं थोडंसं आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. ऑटो ट्रान्सफॉर्मर काय आहे त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. आता पॉवर ट्रान्सफर इन ऑटो ट्रान्सफॉर्मर काय बघा, ए या ठिकाणी काय तर V1 डिवायडेड बाय V2 आहे, म्हणजे E1 डिवायडेड बाय E2 आहे काय तर टर्न रेशो आहे. वेअर ए इज नथिंग बट द व्होल्टेज और टर्न रेशो. सप्लाय पॉवर ऑन प्रायमरी साइड किती असेल तर V1 इंटू I1, म्हणजे प्रायमरी साइडला पॉवर किती असेल V1 इंटू I1.
ट्रान्सफर्ड पॉवर ऑन सेकंडरी साइड इज इक्वल टू V2 इंटू I2 असेल. द पॉवर ऑन सेकंडरी इज द सम ऑफ बोथ इंडक्टिव्ह अँड कंडक्टिव्ह पॉवर. आता पॉवर या ठिकाणी सेकंडरी साइड जाते म्हणजे ती कशाच्या मार्फत जाते, एक तर कंडक्शन आणि दुसरा इंडक्शन. द पॉवर विच फ्लोज टू द कॉइल इज द इंडक्टिव्ह पॉवर. मग इंडक्टिव्ह पॉवर कोणती असेल तर V2 इंटू ही जो काय V2 या वाइंडिंगच्या अक्रॉसचा इंटू याच्यामधून फ्लो होणारा करंट कोणता आहे तर I1 मायनस I2. और सेकंड केस मध्ये इथला करंट या कॉइल मधला I1 इंटू V1 मायनस V2 म्हणजे इथला V1 मायनस V2 ही पॉवर कशी आहे तर इंडक्टिव्ह पॉवर आहे. मग इंडक्टिव्ह पॉवर डिवाइडेड बाय टोटल पॉवर किंवा सप्लाय पॉवर घ्या I1 इंटू V1 मायनस V2 डिवाइडेड बाय V1 इंटू I1 करा, सिम्प्लिफिकेशन करा, काय राहील फक्त V1 मायनस V2 डिवाइडेड बाय V1 राहिला. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता करेक्ट असेल तर ऑप्शन नंबर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल बघा राईट आन्सर असेल. आता पॉवर ट्रान्सफर्ड इंडक्टिव्हली म्हणताय म्हणजे इंडक्टिव्ह पॉसिबल कुठे आहे, या कॉइल मध्ये पॉसिबल आहे आणि या कॉइल मध्ये पॉसिबल आहे. जेव्हा या कॉइलचा विचार करूया तेव्हा V2 इंटू इथला करंट, जेव्हा या कॉइलचा विचार करूया त्यावेळेस I1 इंटू इथलं व्होल्टेज. मग इथलं व्होल्टेज काय असेल तर V1 मायनस V2 असेल. का, कारण क्वेश्चन मध्ये दिलेला आहे V1 हा काय तर ग्रेटर दॅन V2 आहे. अशा पद्धतीचा आपल्याकडे क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॅरॅक यूज्ड इन द व्हेरियस लॅबोरेटरीज इज बेसिकली अँड काय असतं तर ऑटो ट्रान्सफॉर्म असतो. व्हॅरॅक म्हणजेच काय असतं व्हेरिएबल व्होल्टेज सोर्स असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. In which of the following cases one cannot make use of auto transformer? खालीलपैकी कोणत्या केसमध्ये आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करू शकत नाही. आता व्होल्टेज ड्रॉप कॉम्पन्सेशन असेल, फ्रिक्वेन्सी रेग्युलेशन असेल, फॉर स्टार्टिंग इंडक्शन मोटर असेल, ॲज अ व्हेरिएक. आता व्होल्टेज ड्रॉपसाठी आपण यूज करू शकतो कारण हा एक ॲज अ बूस्टिंग डिव्हाइस म्हणून आपण याला यूज करू शकतो. फॉर स्टार्टिंग इंडक्शन मोटर यूज करू शकतो. ॲज अ व्हेरिएक इन लॅबोरेटरीज आपण यूज करू शकतो. फ्रिक्वेन्सी रेग्युलेशनसाठी आपण याचा उपयोग करत नाही. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 2 या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. ओके, याचे ऍप्लिकेशन दिले आहेत, ऍप्लिकेशन वाचून घ्या. याचे ॲडव्हान्टेजेस ही दिलेले आहेत. कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ टोटल पॉवर ट्रान्सफर्ड कंडक्टिव्हली फॉर 49 kVA ट्रान्सफॉर्मर विथ अ ट्रान्सफॉर्मेशन रेशो ऑफ 0.7. आता पॉवर ट्रान्सफरला म्हणजे पी कंडक्शन या ठिकाणी विचारलेले आहे इज इक्वल टू काय असते K ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर इंटू KVA ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता KVA दिलेला आहे किती 49 दिलेला आहे म्हणजे 49 इंटू 0.7 इंटू 49 करा म्हणजे 5×7 म्हणजे 34.3. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल कंडक्टिव्हली. आता राहिलेली पॉवर काय असेल तर राहिलेली पॉवर ही इंडक्टिव्हली या ठिकाणी ट्रान्सफर झालेली असेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. डिटरमाइन द रेशो ऑफ द वेट ऑफ द कॉपर इन ऑटो ट्रान्सफॉर्मर अँड 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर इफ द ट्रान्सफॉर्मेशन रेशो इज 3. आता या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. आता मी सांगितलं होतं K हा ऑलवेज या ठिकाणी लेस दॅन 1 असतो आणि A हा ऑलवेज दॅन काय असतो बघा ग्रेटर दॅन 1 असतो. आता K जर या ठिकाणी लेस दॅन 1 असेल तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणलाय आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 3. म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युअली काय दिलेलं आहे तर टर्न रेशो दिलेला आहे म्हणजे A इज इक्वल टू या ठिकाणी काय दिलेलं आपल्याकडे 3 दिलेला आहे. डिटरमाइन द रेशो ऑफ द वेट्स ऑफ द कॉपर इन ऑटो ट्रान्सफॉर्मर अँड 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉपरचा या ठिकाणी रेशो विचारलेला आहे. मग आता याचं सोल्युशन कशा पद्धतीने असेल ते सोल्युशन या ठिकाणी आपण पाहूया. याच्यामध्ये दिलेलं काय काय तर हे दिलेलं आहे 3 आणि जो काही नॉर्मली आपल्याकडे K असतो तो K काय असतो तर N2 डिवाइडेड बाय N1 असतो आणि K इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय A असतो. म्हणजेच K इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 3 आहे ऍक्च्युअली या केस मध्ये काय तर 1 डिवाइडेड बाय 3 आहे. आतला रेशो विचारलेला आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर मधला आणि 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर मधला. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर मध्ये जर आपण विचार केला तर काय आहे सेव्हिंग का रेशो कोणाचा विचारलेला आहे तर रेशो ऑफ वेट्स ऑफ द कॉपर. आता वेट कॉपरचे कसे असतील याच्याबद्दल आपल्याला ठिकाणी डिस्कशन करायचं आहे. आता वेट्स ऑफ कॉपर इन 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर जर W असेल तर जो काही वेट आहे कॉपरचा इन ऑटो ट्रान्सफॉर्मर काय असेल तर 1 मायनस K असेल जो की ऑटो ट्रान्सफॉर्मरचा असेल. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात येते का बघा जो काही वेट ऑफ कॉपर इन ऑटो ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू 1 मायनस K इंटू वेट ऑफ कॉपर इन 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर.
ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी ऑलरेडी पाहिलेली होती. ओके, म्हणजेच जर ही टर्मला आपण या डायरेक्शनला घेतला, याच्या डिनॉमिनेटर मध्ये घेतला, तर हाच रेशो आपल्याला या ठिकाणी विचारलेला. रेशो कुठला विचारलेला आपल्याला? हाच विचारलेला आहे. म्हणजेच वेट ऑफ कॉपर इन ऑटो ट्रान्सफॉर्मर, त्यालाच आपण लिहितो वेट ऑफ कॉपर इन ऑटो ट्रान्सफॉर्मर डिवाइडेड बाय वेट ऑफ कॉपर इन टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू काय होईल मग या केस मध्ये 1 मायनस KA होईल. काय होईल? 1 मायनस KA होईल, जो की या ठिकाणी ऑटो ट्रान्सफॉर्मरचा टर्न रेशो आहे. आता KA ची व्हॅल्यू या ठिकाणी काय असेल? 1 डिवाइडेड बाय 3 असेल, विच इज इक्वल टू 1 मायनस 1 डिवाइडेड बाय 3. सिम्प्लिफिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 मायनस 1 डिवाइडेड बाय 3 विच इज इक्वल टू 2 बाय 3. म्हणजे हा काय झाला? W ऑफ ऑटो डिवाइडेड बाय W ऑफ टू वाइंडिंग. म्हणजेच जो काही रेशो आहे तो रेशो काय असेल? 2:3 असेल. म्हणजे या ठिकाणी आन्सर कोणता असेल बघा? आन्सर असेल ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. या क्वेश्चन मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट काय होते? भले याने इथं ट्रान्सफॉर्मेशन रेशो दिला होता, पण आपण हुशार आहोत, आपण शिकलेलो आहे, आपण कन्सेप्ट केलेला आहे. जर रेशो हा 1 पेक्षा जास्त असेल तर तो कशाचा रेशो असेल? तर टर्न रेशोचा रेशो असेल. म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युअली दिलेला काय आहे? तर A दिलेला आहे. आपल्याला K कडे जावं लागेल, K ची व्हॅल्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावी लागेल. नेक्स्ट, when a two winding transformer is converted into an auto transformer, the KVA rating of the resultant auto transformer काय होईल? सेम राहील का? नाही. डिक्रीज होईल का? नाही. काय होईल? तर इनक्रीज होईल. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर असेल या केस मध्ये. ओके, अ सिंगल फेज 50 KVA 100 volt by 100 volt two winding transformer is connected as an auto transformer as shown in the figure. The KVA rating of an auto transformer is गेट इलेक्ट्रिकलला विचारलेला क्वेश्चन आहे 2014च्या एक्झाम मध्ये. फिगर मध्ये सांगितलेलं आहे 1000 बाय 100 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याची रेटिंग किती आहे? 50 KVA रेटिंग आहे. आता या फिगर कडे पहा, इनपुट साइडला व्होल्टेज दिसतंय 1000 व्होल्ट, आउटपुट साइडला व्होल्टेज दिसतंय 1100 व्होल्ट. म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये कन्वर्ट केलेला आहे. पण पोलॅरिटी कशी असेल? कारण या ठिकाणी दोन्ही व्होल्टेजची काय झालेली आहे? ऍडिशन झालेली आहे. म्हणजे पोलॅरिटी कोणती आहे? तर ऍडिटिव्ह पोलॅरिटीच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहे. जर ऍडिटिव्ह पोलॅरिटी ट्रान्सफॉर्मर असेल तर मी सांगितलं ट्रिक या ठिकाणी वापरा. ट्रिक काय होती? तर KVA ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू A ऑफ टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर प्लस 1 इंटू KVA ऑफ टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. यानुसार आता A ऑफ टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर किती आहे या केस मध्ये? A ऑफ टू वाइंडिंग 1000 डिवाइडेड बाय 100 किती असेल? 10 प्लस 1 इंटू KVA किती या ठिकाणी? 50 KVA विच इज इक्वल टू 11 इंटू 50 विच मस्ट बी इक्वल टू द किती होईल? 50 गुणुले 11 550 KVA हे काय असेल या केस मध्ये? करेक्ट आन्सर असेल. म्हणजे 550 KVA हे या ठिकाणी काय असेल बघा? याचं करेक्ट आन्सर असेल. हे झाली एक ट्रिकच्या माध्यमातून. अगेन याचा आपण काय करू शकतो? K ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. किती आहे याचा K? LV किती आहे? 1000 डिवाइडेड बाय HV किती आहे? 1100. दोघं शून्य कॅन्सल झाले. 10 डिवाइडेड बाय 11 हे काय झाला? याचा K झाला. फॉर्म्युला यूज करा आणि फॉर्म्युला यूज करून याचं कॅल्क्युलेशन करा. फर्दर दुसरी मेथड कोणती आहे? तर रेटेड करंट या वाइंडिंगचा कॅल्क्युलेट करा. या 100 व्होल्ट वाइंडिंगचा रेटेड करंट किती असेल बघा? 100 व्होल्ट वाइंडिंगचा रेटेड करंट म्हणजेच या ठिकाणी प्रायमरी सेकंडरी वाइंडिंग आहे. I2 इज इक्वल टू 50 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय 100 करा. म्हणजेच 50,000 डिवाइडेड बाय 100 केलं की करंट किती येईल याचा? 500 एम्पियर हा या वाइंडिंगचा रेटेड करंट येईल. म्हणजे इथून फ्लो होणारा करंट हा किती झाला? 500 गुणुले 1100 करा. म्हणजे KVA इज इक्वल टू 500 गुणुले 1100 जरी केलं तर आपल्याकडे आन्सर काय येईल? 1155 इंटू 0 घ्या 550 KVA आपल्याकडे अगेन हे आन्सर येतं, जे की या ठिकाणी राईट आन्सर आहे. म्हणजे आपण अनेक अप्रोच या ठिकाणी अप्लाय करू शकतो. नेक्स्ट, फॉर एन ऑटो ट्रान्सफॉर्मर व्हेन कंपेअर्ड टू द टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज इनकरेक्ट? कोणतं फीचर्स हे इनकरेक्ट आहे? अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. सुपेरियर व्होल्टेज रेग्युलेशन, चिपर इन कॉस्ट, स्मॉलर शॉर्ट सर्किट करंट आणि स्मॉलर इन साइज. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बरोबर आहेत त्या. पण जो काही ऑटो ट्रान्सफॉर्मरचा मेन ड्रॉबॅक आहे तो मेन ड्रॉबॅक कोणता आहे? तर स्मॉलर शॉर्ट सर्किट करंट नसतो त्याच्यामध्ये. तर कसा असतो? हायर
शॉर्ट सर्किट करंट असतो. का? कारण जो काही ऑटो ट्रान्सफॉर्मरचा ISC आहे, ISC ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू ISC ऑफ टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर डिवाइडेड बाय 1 मायनस K ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. ऑटो ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो 1 मायनस समथिंग आहे. टर्म काय होईल? लोअर होईल. लोअर टर्म न जर याला डिवाइड केलं तर ही टर्म काय होईल? वाढेल. म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मरचा शॉर्ट सर्किट करंट हा कसा असतो? लार्ज असतो. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचा काय असेल? करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, अ सिंगल फेज 2 kVA 100/200 transformer is reconnected as an auto transformer such that its kVA rating is maximum, then the new rating is. आता अगेन क्वेश्चन विचारलेला आहे, मॅक्झिमम केव्ही रेटिंग या ठिकाणी होईल. मग मॅक्झिमम केव्ही रेटिंग किती असेल तोच या ठिकाणी क्वेश्चन आहे. मग मॅक्झिमम केव्ही रेटिंग साठी जी काय त्याची पॉलिटी असेल ती कशी असायला पाहिजे? तर ॲडिटिव्ह नेचरचा ॲडिटिव्ह नेचरची पॉलिटी असायला पाहिजे. मग ॲडिटिव्ह कधी होईल? याच्यामध्ये ॲडिटिव्ह कधी होईल? तर या 200 + 100 जर झाला तर 300 व्होल्ट आउटपुट साइडला येईल आणि प्रायमरी साइडला 200 व्होल्ट या ठिकाणी येईल. जर ॲडिटिव्ह पॉलिटी असेल तर या ठिकाणी फक्त ट्रिक वापरायची. ट्रिक काय आहे? KVA ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू A ऑफ 2 वाइंडिंग. म्हणजे 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर कोणता झाला? हा. याचा A किती झाला? A ऑफ 2 वाइंडिंग इज इक्वल टू HV 200 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू 2 झाला. 2 + 1 इंटू KVA ऑफ 2 वाइंडिंग किती आहे? 2 आहे. म्हणजेच 3 × 2 इज इक्वल टू 6 KVA. हे या ठिकाणचं काय झालं बघा? करेक्ट आन्सर झाला. अगेन क्वेश्चन आहे गेट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 2016चा गेटला विचारलेला क्वेश्चन आहे. 6 KVA इज द राईट आन्सर असेल. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन ॲडव्हांटेजेस ऑफ एन ऑटो ट्रान्सफॉर्मर ओव्हर अ 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर? खालीलपैकी कोणतं मेन ॲडव्हांटेजेस आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरचा ओव्हर 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर? अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. हिस्टरेसिस लॉसेस आर रिड्यूस्ड, saving in winding material, copper losses are negligible, eddy current losses are eliminated. Which of the following is the main advantages? मेन कोणता असेल ऑटो ट्रान्सफॉर्मरचा ओव्हर 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर? तर याच्यामध्ये जे काही वाइंडिंगचं मटेरियल आहे ते वाइंडिंगचं मटेरियल या ठिकाणी काय होते बघा? रिड्यूस होत आहे. वाइंडिंगचं मटेरियल जर रिड्यूस झाला असेल तर कॉस्ट या ठिकाणी काय होते? कमी होते. साईज या ठिकाणी काय होते? कमी होते. आणि तो ट्रान्सफॉर्मर कसा होतोय? चीप होतोय. म्हणजे सेव्हिंग इन वाइंडिंग मटेरियल हे याचं काय असेल? करेक्ट आन्सर असेल. अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी एग्जाम मध्ये विचारले जात असतात. ओके, नेक्स्ट आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर इज युज्ड इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. कशासाठी केला जातो? when operator is not available, when iron losses is to be reduced, when efficiency consideration is ignored, when transformation ratio is small. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर कधी यूज केला जातो? तर जो काही सिस्टीम आहे, पॉवर सिस्टीम, ट्रान्समिशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, त्या केसमध्ये जर आपल्याला बूस्टिंग करायचं आहे, व्होल्टेजचा ड्रॉप या ठिकाणी कॉम्पन्सेट करायचा आहे, त्या ठिकाणी आपण काय करतोय? ऑटो ट्रान्सफॉर्मरचा यूज करतोय. व्होल्टेज रेशो किंवा ट्रान्सफॉर्मेशन रेशो कधी कमी असेल? ज्या वेळेस व्होल्टेजची रेटिंग या ठिकाणी कमी असेल. मग व्होल्टेजला वाढवायचा आहे, त्याला बूस्ट करायचा आहे, म्हणजे त्या केसमध्ये आपण त्याचा उपयोग करूया. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो जर या ठिकाणी स्मॉल असेल तर त्या केसमध्ये आपण याचा उपयोग करूया. हे असं काय असेल बघा? करेक्ट आन्सर असेल. अशा पद्धतीने आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरचे क्वेश्चन पाहिले. याच्यामधून सर्वात महत्त्वाचं काय आहे? तर सर्वात महत्त्वाचे फॉर्म्युले आहे. मी सांगतो, जे काही पॉवर ट्रान्सफर्ड बाय इंडक्शन त्यालाच आपण बाय ट्रान्सफॉर्म्ड पॉवर असंही म्हणतो. ट्रान्सफॉर्म्ड पॉवर असंही म्हणतो. इज इक्वल टू जो काही 1 मायनस के ऑफ ऑटो इंटू KVA ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर हा एक फॉर्म्युला. आणि पॉवर ट्रान्सफर बाय कंडक्शन इज इक्वल टू K ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर इंटू KVA ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता K ऑफ ऑटो जिथे जिथे म्हणतोय त्या K ऑफ ऑटोला 1 डिवाइडेड बाय A ऑफ ऑटो ने रिप्लेस केलं तर हा झाला या ठिकाणी एक दुसरा फॉर्म्युला. अगेन या ठिकाणी सिंपल आहे. फक्त या ठिकाणी 1 मायनस 1 डिवाइडेड बाय A ऑफ ऑटो करा, सिम्प्लिफिकेशन करा, मग A कॅल्क्युलेट करा किंवा K कॅल्क्युलेट करा, डिपेंड्स आहे तुमच्यावरती. आणि जे काही पर्सेंटेज सेव्हिंग आहे कॉपरचं, पर्सेंटेज सेव्हिंग इन कॉपर इज इक्वल टू K इंटू 100. हे रिझल्ट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीने आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरला या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ MCQ. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.